आजचा दिवस हा ओबीसींच्या आयुष्यातला सोनेरी दिवस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. 7 ऑगस्टलाच विश्वनाथ प्रताप सिंग यांनी आरक्षणाची घोषणा केली आणि त्याच दिवशी त्यांनी असताना अंमलबजावणी केली. या आरक्षणामुळे ओबीसींच्या जीवनामध्ये सामाजिक, आर्थिक आणि शासकीय बदल हा मोठ्या प्रमाणात झाला. याच्या अगोदर दरवाजे बंद होते, तुटपुंजे उघडले जात होते आणि पुन्हा बंद केले जात होते. या निर्णयामुळे ओबीसींसाठी पूर्ण दरवाजे उघडे झाले आणि आता पुन्हा नव्यानं व्यवस्था अशी केल्या जाते की ओबीसीचे असणारे हे जे उघडे झालेले दरवाजे पुन्हा बंद कशा रीतीने करता येईल, पुन्हा कशा रीतीने बंद करता येईल असा खेळ या ठिकाणी सुरुवात झालेला आहे. आणि त्याच संदर्भात आरक्षण बचाव यात्रा आणि सामाजिक परिस्थिती ही शांततेने राहावी या दृष्टीने काढलेली जी आहे, जालन्यात आहे. सकाळी आम्ही असणारा मंडल स्तंभ जे आहे त्याला पुष्पांजली आदरांजली सादर करून आमचा असणारा शेवटचा दिवस आज जो आहे या आरक्षण बचाव याचा ते औरंगाबादकडे आगेकूच करेल आणि तिथे जाहीर सभा आहे. त्या जाहीर सभेमध्ये पुढची रणनीती जी आहे ती आम्ही त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने मांडतो. गर्दी आहे ती गरीब मराठ्याची, ती रयतेतला मराठा जो आहे ती गर्दी आहे त्यांच्याकडे. जे मनोज जरांगे पाटलांची मागणी केली सगळे सोयऱ्याची, त्याला आपला विरोध आहे का? हो, माझा विरोध आहे. सगळे सोयरे हे कुठेही डिफाईन होत नाही, कुठेही काही होत नाही. कुणबी हा ओबीसी मध्ये आहे, त्यांनी जर त्याची कागदपत्र दाखल केली तर आजही संविधानने त्याला आरक्षण दिलेलं आहे. ते आरक्षण त्याला मिळू शकतं. त्याच्यामध्ये कागदपत्राद्वारे मी कुणबी आहे हे त्यांनी सिद्ध केलं पाहिजे. औरंगाबादच्या सभेच्या बॅनर ठिकाणी 100 आमदार ओबीसीचे निवडून आणणार असं बॅनर लागलेत. ओबीसी आणि आपली काही युती होणार आहेत का या विधानसभेला? आता जेवढ्या जिल्ह्याच्या ओबीसीच्या ज्या संघटना आहेत त्यांच्याशी आम्ही असं बोलणार आहोत आणि त्या संघटनांचं राजकीय भूमिका त्या संदर्भातली त्यांना आम्ही घ्यायला लावणार आहोत आणि त्यांनी राजकीय भूमिका घेतली की मग असं काही पॉसिबल आहे. सर, मनोज जरांगे पाटलांनी आता हे आंदोलन कसं पुढे ओबीसीतून आरक्षण मिळावं याकरिता पाठिंबा सुद्धा नाही, मी असं ज्यावेळेस भेटलो त्याही वेळेस आणि पाठिंबा दिला त्याही वेळेस, म्हणजे जरांगे पाटील आंदोलन करत नव्हते. त्याच्या अगोदर शशिकांत पवार मराठा महासंघाचे होते, ते आंदोलन करत होते. त्याच्या अगोदर तिथे असणारं अण्णाराव पाटील म्हणून होते, तेही आंदोलन करत होते. त्याही वेळेस आम्ही असताना म्हणालो होतो की ओबीसींचं आंदोलन 80 साली अस्तित्वात नव्हतं, 90 साली ते अस्तित्वात आलं. परंतु मंडल कमिशन त्यावेळेस आला होता आणि त्यावेळेस यांचं मराठा समाजाचं जे निवेदनं येत होती त्यांचं एक वेगळं असलं पाहिजे. आमची त्यावेळेसपासूनची भूमिका आजही त्याच्यामध्ये आहे की ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाचा असणारा एकतर कायदेशीररित्याने समावेश होऊ शकत नाही. दुसरं, आणि त्याच्यामुळे 2दा सुप्रीम कोर्टाने ते फेटाळून लावलेलं आहे हे आपल्याला असताना त्या ठिकाणी दिसते. ओबीसीला आरक्षण देण्याचे जे पॅरामीटर्स होते हे पूर्ण वेगळे आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि त्या पॅरामीटर्समध्ये शशिकांत पवार 1980 साली असणारा मराठा समाजाचे नेते होते.
आणि त्यांनीही असं त्यावेळेसची निवेदनं दिली होती मंडल कमिशनला. मंडल कमिशननी जो निर्णय घ्यायचा त्यावेळेस तो निर्णय घेतला तिथे. मराठा समाजाला असणारं आरक्षण द्यायचं असेल तर त्याच्या वेगळ्या पॅरामीटर्स पहिल्यांदा तयार करावे लागतील. आणि म्हणून मी असं म्हणालो की गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्तेवरती बसवावं. आम्ही दोघांची वेगवेगळी ताट जे आहे ओबीसीचं ओबीसीनं आणि ते एकदा शाबूत केल्यानंतर मग मराठा समाजाचं जे आंदोलन आहे आणि त्यांची जी मागणी आहे त्याच्याकडे कायदेशीररित्याने कसं बघता येईल आणि त्यावरती काय काय कन्सेन्सस निर्माण करायची गरज आहे त्याला असताना आम्हाला सुरुवात करता येईल. आत्ता असणारं दिसतंय की दोघांमध्ये आमने सामने आहेत. ते आमने सामने पहिल्यांदा असताना बाहेर त्याच्यामधलं काढायचं आहे आणि आमने सामने बाहेर काढून त्या याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण पहिल्यांदा आम्हाला असताना सुरक्षित करायचं आहे. आणि म्हणून आम्ही यावेळेस आता ओबीसीची बाजू घेऊन वंचित बहुजन आघाडी लढते. सामने येण्याचा जो प्रकार आरक्षणाचा आग्रह अट्टहास जरांगेंनी सोडला पाहिजे असं की तुम्ही आवाहन करणार, कारण गरजवंत मराठे वंचित ओबीसी अशी एक मूठ बांधल्या जाऊ शकते. ते माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की कोणी काय मागणी मागावी कोणी काय मागणी मागू नये हा त्याचा असणारा प्रश्न आहे. पण आम्ही असणारा आत्ताच्या जे आहोत ते आत्ताच्या याच्यामध्ये आम्ही असं म्हणतो की ओबीसीचं आरक्षण वाचवणं. याचं कारण की ते गरजेचं आहे आणि हा समूह आत्ता कुठे असणारा पब्लिक लाईफमध्ये दिसायला लागलाय असं मी त्या ठिकाणी मानतोय. तो अजून खुलून पब्लिक लाईफमध्ये आला पाहिजे आणि तो खुलून पब्लिक लाईफमध्ये आला पाहिजे तर आरक्षण हे वाचलं पाहिजे. आगामी विधानसभेपासून उमेदवार घोषित करणार आहे. ओबीसी आणि मराठा हा संघर्ष विधानसभेत पाहायला मिळेल. आज म्हणणं असं आहे की त्यांनी 14 तारखेला यादी जाहीर करावी. त्यांनी यादी जाहीर केली म्हणजे गरीब मराठ्याला तिथे न्याय मिळायला सुरुवात होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. आता हा संघर्ष कसा असेल याचं वर्णन आज मी काही करू शकत नाही, कारण जोपर्यंत प्रत्येक पक्षाचे उमेदवाराची यादी येत नाही तोपर्यंत आपण त्यावरती भाष्य करणं उचित आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. मनोज जरांगेंना अजूनही एकनाथ शिंदेकडूनच आशा आहे, अजूनही त्यांच्याबाबतची त्यांची शाब्दिक आदर त्यांचा व्यक्त करताना ते दिसतात. आता इतर मात्र सर्वांची टीका आहे. काय करणार ते आता हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कोणाला आदराने संबोधावं कोणाला असता अनादराने होत हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यावरती मी नाही काही बोलत. गोरगरिबाला सत्तेत जायची एवढीच संधी आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांनी आमचं म्हणणं ऐकावं असं जरांगे पाटील म्हणतात. आमच्या भावना ऐकावं ते मी त्यांनाच माझं तेच माझी चर्चा ज्यावेळेस झाली त्यावेळेस म्हटलं होतं ह्या 169 कुटुंब जे आहेत आज महाराष्ट्रावरती राज्य करतात आहेत ते सगळे मराठा समाजामधले आहेत. आणि ते जरी मराठा समाजामधले असले तरी ते नात्या गोत्याचं सरकार आहे असं त्या ठिकाणी म्हणतो. त्या नात्या गोत्याच्या सरकारमध्ये जरांगे पाटील ज्या मराठ्यांना प्रतिनिधित्व करतोय तिथं शिरकावच नाही आहे. त्यांनी तो शिरकाव करावा. आता तो शिरकाव त्यांनी त्यांच्यामध्ये घुसून करावा की वेगळं लढून करावा. त्यांना घुसायला देत असतील तर त्यांनी त्याच्यामध्ये घुसावा. त्यांना घुसायला मिळत नसेल तर त्यांनी वेगळं लढावं ना. प्रस्थापित मराठी कुठेतरी सपोर्ट करतायत का त्यांना? हा जो तामझाम आहे रॅल्यांचा आहे गरिबांकडे नाही मला असं नाही वाटत आहे. त्याला स्वतःच्या पायावरती कोण धोंडा पाडून घेणार नाही. त्याला जरांगे पाटील यांचे जर उमेदवार आले असं धरून चालू ते थोडी श्रीमंत याच्यामधले असणार आहेत. ते सगळे असणारा रयतेतले असणार आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. काही माजी आमदार संपर्कात आहेत असं त्यांचं म्हणणं. ते चांगलं आहे ना. माझं म्हणणं आहे त्यांनी निवडणुकीचा निर्णय घ्यावा. त्यांनी महाराष्ट्राचे 288 उमेदवार उभे करावे आणि ज्या वर्गाला ते प्रतिनिधित्व करतात त्याला न्याय मिळण्याचा मार्ग त्यांनी मोकळा करावा.
त्यांनी कदाचित लोकसभेमध्ये भूमिका घेतली असती. 1-2 मतदारसंघामध्ये जी काही प्रकरणं घडली आणि त्याच्यामुळे ते म्हटले मी माघार घेतली, तर कदाचित मला वाटतं त्यांना विधानसभेमध्ये फार सोपं गेलं असतं असं मी त्या ठिकाणी मानतोय. जालना शहरात जालना विधानसभेवरती 5 वर्ष शिवसेना, 5 वर्ष काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी कशा पद्धतीने हे विजय होणार? लोकांवरती अवलंबून असतं, ते पक्षावरती अवलंबून नाही. लोकांनी ठरवायचं कोणाला विजय करायचं, कोणाला नाही करायचं. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात वंचित बहुजन आघाडी किती ओबीसी उमेदवार उभी करणार आहे? नाही, आम्ही असं अजून आमचं जाहीर सभा झाल्यानंतर आम्ही सगळेजण बसू आणि तिथे आमची असणारी पुढची वाटचाल कशी राहील ते आम्ही असं ठरवू त्या ठिकाणी. साहेब, आंबेडकर साहेबांना आम्ही हाक मारतो, त्यांनी आमच्या हाक ऐकली पाहिजे असं जरांगे पाटील म्हणाले. तुमची यात्रेदरम्यान काही जरांगे पाटलांशी बोलणं झालंय का? नाही, माझं काही चाललेलं नाही. सर, तळोजा जेलमध्ये आमदार गणपत गायकवाड आहे, त्यांच्यासह VIP लोकांना चिकन मटन दिलं जातं आणि सर्वसामान्यांना दाल भात रोटी दिली जाते. आता उत्तर नाही काही. साहेब, विषय असा होता की ब्राह्मण समाज विकास महामंडळ राज्याचे उपमुख्यमंत्री 2014 पासून ब्राह्मण समाजाला आश्वासन देत एक परिष्कृत महामंडळ देतोय. हा कुठेतरी दुजाभाव होतोय का स्वतः समाजाकडे ब्राह्मण समाज? याची गरज आहे का ब्राह्मण समाजाला? आर्थिक महामंडळाची गरज आहे का त्यानं ती गरज असेल तर किती ब्राह्मण गरीब आहेत हे दाखवण्याची गरज आहे ना, किंवा किती ब्राह्मण हे असणारं बिलो पॉवर्टी लाईन आहे हे दाखवण्याची गरज आहे ना. ती दाखवली तरच तुम्हाला महामंडळ मिळू शकतं. मराठा आरक्षणाचा मुद्दा सिगरेट ठेवणं या सगळ्या गोष्टींना इनडायरेक्टली प्रोत्साहन देणं हे सरकारी हिताचं आहे का? ते नाही, पॉलिटिकल पार्टीच्या हिताचं असेल म्हणून ते निर्णय घेत नाहीत. आता हा प्रत्येकाचा असेसमेंटचा भाग आहे की संपवणं त्यांच्या इंटरेस्टमध्ये आहे की ते कंटिन्यू राहणं हा त्यांच्या इंटरेस्टमध्ये हा पार्टी म्हणून त्या ठिकाणी निर्णय घेईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.